पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात. कळू द्या त्या वेड्या आकाशाला, तुझी खरी अवकात, तुझी खरी अवकात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सक्सेस स्टोरीच्या खास भागात. माझं नाव अतिश शिंदे आणि आज आपल्यासोबत आहेत यश कसबेकर, ज्यांचं रिसेंटली SBI मध्ये ॲज अ असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्यांच्या ह्या जर्नीबद्दल, प्रवासाबद्दल आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर यश, पहिल्यांदा तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन करून द्या आपल्या विद्यार्थ्यांना. माझं नाव कसबेकर यश अनिरुद्ध. मी राहणार जालन्याचा, जालना तालुका जालना. आणि माझी 10वी झाली जालन्यामध्ये SBI हायस्कूलमध्ये आणि मी 10वी पास केली 94% आणि 12वी पास झाली मी 70%. आणि नंतर मी ग्रॅज्युएशन केलं BSc ॲग्रीमध्ये. ग्रॅज्युएशनमध्ये माझा स्कोर होता A+, म्हणजे 79.2% हा माझा स्कोर होता. आणि त्यानंतर मी MBA CET दिली. MBA CETत मला 96% आले. पण घरच्या फायनान्शियल कंडिशनमुळे मी MBA न करता बँकिंगकडे येण्याची निवडली. आणि बँकिंगकडे आल्यानंतर मी संकल्प एज्युकेशनमध्ये 18 जुलैला क्लास सुरू केले आणि लगभग 1 वर्षात मी पूर्ण बँकिंगची एक एक्झाम पास केली. बघा पोरांनो, 1 वर्षाच्या प्रिपरेशनवरती ॲग्रिकल्चरचा स्टुडंट आहे बरं, त्याने जनरल बँकिंगची पोस्ट काढलेली आहे. अशाच खूप गोष्टी जाणून घेणार आहे. तर पहिल्यांदा मला तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं जरा सांगचाल का? माझ्या फॅमिलीत 4 जण आहेत. मी, माझी आई, माझे पप्पा आणि माझा भाऊ. माझे वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात, स्टील कंपनी आहे ती, आणि त्यांची ग्रॉस सॅलरी 25,000च्या आसपास जाते. माझी आई हाऊसवाईफ आहे आणि माझा भाऊ हा सेकंड इयर इंजिनिअरिंग करतो, तो आहे HGS नांदेडला. बरं, आता तुमचं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरमधून झालं, मग ॲज अ ॲग्रिकल्चर म्हणजे सर्वात पहिल्यांदा सांगी बँकिंग करण्याचा डिसिजन तुम्ही कसं घेतला? मग ॲग्रीनंतर कसं काय विचार केला की आपण बँकिंग करू, किंवा संकल्प एज्युकेशनलाच काय ॲडमिशन घ्यायचं हा विचार केला? माझ्या घरामध्ये बँकिंगचा एक वारसा आहे. माझ्या घरात माझे आत्याची मुलं प्रायव्हेटला, गव्हर्नमेंटला बँकेत काम करतात आणि मला पण एक सिक्युअर जॉब पाहिजे होती. कारण कोविडमध्ये माझ्या वडिलांची जॉब गेली. 6 महिने माझे वडील घरी बसले होते आणि मी जेव्हा ते बघितलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. म्हणजे की त्या माणसाने आपल्यासाठी इतकं काही केलं आणि आता त्या माणसाचे हात बांधले गेलेत. नेमकं माझं एज्युकेशनचा टाईम म्हणजे माझी 12वी होती आणि त्या टाईमला माझे पप्पा घरी बसले होते. त्याच्यामुळे मला असं मनातून वाईट वाटलं की नाही, लाईफमध्ये काहीही झालं तरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचं नाहीच, काही करून गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करायचं. माझी 1 तारखेला माझी सॅलरी माझ्या अकाउंटला आलीच पाहिजे, हा माझा एक एम होता. आणि आज ते म्हणजे आज मी ते अचीव केलं आहे. चांगली गोष्ट आहे. वडिलांना गर्व वाटत असेल तुमच्यावर? हो, नक्कीच. त्यांच्यासाठी म्हणजे गव्हर्नमेंट पोस्ट म्हणजे त्यांच्यासाठी एक त्यांचं स्वतः स्वप्न होतं ते. पण माझे आजोबा म्हणजे त्यांचे वडील, त्यांची डेथ झाल्यामुळे त्यांना एज्युकेशन 10वी नंतर सोडून द्यावं लागलं. आणि 10वी नंतर सोडून दिल्यामुळे त्यांना पुढं काही जास्त करता पण नाही आलं. ॲज अ लेबर म्हणून ते कंपनीत कामाला लागले. आणि आज आमची कंडिशन थोडी सुधारली होती कोविडच्या पहिले. त्यांनी 15 वर्ष कंपनीत काम केले. 15 वर्ष कंपनीत काम केल्यानंतर कंडिशन ठीक होती. पण कोविडसारखी कंडिशन आली की काहीच करू शकत नाही आपण. आणि कोविडमध्ये पूर्ण त्यांचे म्हणजे सॅलरी बंद होती 6-7 महिने. पूर्ण कार्ड पूर्ण ब्लॉक झाले होते. म्हणजे तो टाईम कसा गेला हा आमच्या फॅमिलीलाच माहिती. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये यशनं दिवस काढून आहे का हे यश मिळवलेलं आहे. कसं असतं विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का, ज्यावेळेस माणसाला परिस्थितीची जाणीव असते आणि म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला जोपर्यंत परिस्थितीची जाणीव होत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही किंवा तुमच्या ती इच्छाशक्ती निर्माण होत नाही. परिस्थितीची जेव्हा तुम्हाला जाणीव असेल तेव्हाच तुमच्यामध्ये का ती इच्छाशक्ती निर्माण होते आणि तेव्हाच तुम्ही काहीतरी करून दाखवता. तसंच यशने करून दाखवलेलं आहे. खूप कठीण परिस्थितीतून त्यांना अभ्यास करून आता हे यश मिळवलेलं आहे. तर यश, मग तुम्ही संकल्प एज्युकेशन निवडण्याचा निर्णय का घेतला? सर, मी जेव्हा संभाजीनगरला आलो क्लास बघण्यासाठी, माझ्याकडे 3 ऑप्शन होते. जवळपासचे 3 क्लास बघितले मी. आपला एक त्यात क्लास होता. डेमो लेक्चर केले. डेमो लेक्चरमध्ये मला शिकवणं सगळीकडे चांगलं होतं, शिकवण्याचा इश्यू नव्हता कुठंच. पण फॅकल्टी जी होती ती सपोर्टिव्ह पाहिजे. सपोर्टिव्ह फॅकल्टी असेल तरच आपलं सक्सेस मिळतं. म्हणजे मला इथं आल्या सर्वात पहिले आतिश सर भेटले. आतिश सरनी माझी कंडिशन समजून घेतली. आतिश सरनी मला पूर्ण सपोर्ट केला. त्यांनी स्वतःनी मला बाकी फॅकल्टीला मिळवलं आणि जे काही होते माझे डाऊट्स ते क्लिअर केले. डेमो लेक्चरला बसू दिलं मला आणि डेमो लेक्चर केल्यानंतर मी डिसाईड केलं की नाही, ही फॅकल्टी मला पुढे नेऊन सोडणारच आणि नक्की त्यांनी पुढे नेलं मला. आता यश, तुमचं ॲग्रिकल्चरमधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आता ॲग्री ग्रॅज्युएटच्या मनामध्ये पहिला प्रश्न हा असतो की मी AFO करू की जनरल बँकिंग.
तर तसं ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही ज्यावेळेस बँकिंग करण्याचा डिसिजन घेतला त्यावेळेस तुम्ही काय ठरवलं होतं? माझा पहिला एम होता AFO. जेव्हा मी ॲग्री फर्स्ट इयरला गेलो, पहिलं प्रेम आहे आपल्या ऍग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरवाला प्रत्येक मुलाचं पहिलं स्वप्न असतं की मला AFO AFO व्हायचंय. करायचं. आणि माझं पण तेच होतं, मला पण AFO व्हायचं होतं. आणि मी तयारी सुरू पण केली त्या तऱ्हेने. पण माझं फर्स्ट इयर जे गेलं ते ऑनलाईन गेलं कोविडमुळे. आणि ऑनलाईन मध्ये तर सर्वांना माहिती आहे कंडिशन काय होती. नुसते ऑनलाईन पेपर द्या, गुगलवर सर्च मारून पेपर पास करा. त्यामुळे ॲग्रीचा जो एक बेस होता तो बेसच माझा झाला नाही प्रॉपर. आणि त्यात म्हणजे चूक माझी पण होती, प्लस चूक माझ्या टीचरची पण होती. कारण की त्यांची पण म्हणजे शिकवण्याची पद्धत बरोबर नव्हती टायमाला. त्यांना पण सवय नाही शिकवायची ऑनलाईन अशी. तर त्यांनी शिकवलं, त्यांनी सिलेबस कव्हर केला. त्यांनी शिकवलं नाही, त्यांनी सिलेबस कव्हर केला. आणि सिलेबस कव्हर केला आणि माझं बेसिक पूर्ण कच्चं होतं. म्हणजे मला सेकंड इयरला तर नांगर काय असतं हे पण नीट माहित नव्हतं. म्हणजे कसं मारतात, काय मारतात. मला त्यांनी कांदा दाखवला, कांदा क्रॉप. आणि मला हा ज्वारी आहे. मला फक्त गोल गोल काहीतरी दिसलं वरती, ही ज्वारी आहे म्हणलं. तर म्हणजे इतकी क्रिटिकल कंडिशन होती माझी. पण तरी नंतर त्यातून मी कव्हर केला बरोबर बऱ्यापैकी. आणि यावर्षी मी AFO पण दिली. असं नाही की मी AFO सोडली म्हणून. मी AFO ची पण तयारी केली. पण मला एक गोष्ट माहित होती की एक टाइम असा येणार आहे की AFO प्रीचा कट ऑफ हा खूप वरती येणार आहे. आणि नेमकं नशीब माझं की याच वर्षी तो झाला. यावर्षी AFO प्रीचा कट ऑफ खूप वरती गेला. आणि तेव्हा सगळ्यांना व्हॅल्यू कळाली, जी मला पहिले कळालं होतं पहिलेच मला की असं काहीतरी होऊ शकतं म्हणून. ते मी केलं तसं मी जनरल बँकिंगचा अभ्यास. माझा मेन एम होतं की बाबा जनरल बँकिंग थ्रू AFO प्री काढायची आणि AFO प्री काढून मग AFO मेन्स आपलीच आहे, असं माझं एम होतं. असा विचार होता की जनरल बँकिंगची तयारी करायची म्हणजे तुमची प्री लेवलची तयारी होईल. एकदा प्री निघली की तुम्ही मेन्सला तुमच्या पद्धतीने अभ्यास करू शकता. थोडक्यात आता मुलं जनरली ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटचा जर आपण विचार करायला गेला तर ते बघायला गेलं तर आहे का ते मेन्सची जास्त तयारी करतात, क्वांट रिझनिंग इंग्लिशकडे एवढं लक्ष नाही देत. त्यांना नेमका काय सल्ला द्याल तुम्ही? यावर्षी आपण बघितलं, यावर्षी तुमच्या ओळखीतले कोणी ग्रॅज्युएट असतील किंवा अजून कोणी असतील, आपल्या क्लासचे पण बरेच मुलं होते ज्यांनी फक्त ॲग्री एक वर्ष पूर्ण त्यांनी फक्त ॲग्रीच केलं. आणि जेव्हा AFO प्रीचा कट ऑफ आला बाहेर 52 मार्काचा, जो मागच्या वर्षी 35-37 मार्कावर असायचा, तो कट ऑफ जेव्हा 52 वर जातो तेव्हा काय होतं हे यावर्षी कळालं सगळ्यांना. बरोबर. आणि तो कट ऑफ इथून कमी होणार नाही कधीच, इथून कट ऑफ वाढतच जाणार आहे पुढं. बरोबर. आता तर मला वाटतं की डोळे उघडले असले ॲग्रीकॉस्टचे की फक्त AFO मध्ये ठेवलेलं नाही. AFO करा, असं नाही की AFO करायचं नाही की AFO वाईट आहे. पण वॅकन्सीज किती आहे, आपले फॉर्म्स किती पडतात. म्हणजे बाकी SO जे आहेत IT वगैरे त्यांचे फॉर्म इतके नाही आहे, कॉम्पिटिशन इतके नाही आहे. पण ॲग्रीमध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं AFO व्हायचं. बरोबर आहे. माझ्या क्लासची 120 कॅपॅसिटी होती, त्यातले आम्ही जवळपास 70-80 जण AFO होतो, फक्त AFO. आणि इथं क्लासमध्ये पण आपल्या क्लासमध्ये आजूबाजूच्या क्लासमध्ये कमीत कमी 30 ते 40 जण आहेत आपले आमच्या क्लासमधले फक्त, जे AFO ची तयारी करायला. आणि कोणाचीच AFO प्री निघली नाही. त्याचं कारण हे होतं की जनरल बँकिंग. बघा थोडक्यात तात्पर्य काय यांच्या सांगण्याचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असाल, सुरुवातीला तुमचं प्रत्येक ऍग्रिकल्चरचं, आता मी पण स्वतः ऍग्रिकॉस आहे, प्रत्येक ऍग्रिकल्चरचं स्वप्न काय असतं की आपल्याला AFO ची पोस्ट काढायची, हे स्वप्न असतं. पण तुम्ही ज्यावेळेस AFO ची तयारी करायला लागता त्या टायमाला तुमचं फक्त टार्गेट काय असतं की बेसिक गोष्टीची तयारी करायची. तसं न करता तुम्ही सुरुवातीपासूनच जनरल बँकिंगचा सिलेबस तोच आहे, क्वांट रिझनिंग इंग्लिश जी एक विषय ऍड होतो, तुम्ही करतानाच क्वांट मजबूत करायचं इतकं, करतानाच रिझनिंग इतकं मजबूत करायचं, करतानाच इंग्लिश इतकं मजबूत करायचं की तुम्ही जनरल बँकिंग काय असो, AFO तर स्मॉल गोष्ट, पण जनरल बँकिंगची देखील तुम्ही एका इझिली पोस्ट काढू शकता. त्या लेवलचं करताना क्वांट रिझनिंग इंग्लिशची तयारी करायची, सोबत ऍग्रिकल्चरचा अभ्यास करायचा. जर तुम्ही AFO ला टार्गेट करताय तर फक्त ऍग्री न करता क्वांट रिझनिंग इंग्लिशचं बेसिक करून सुरुवातीला उपयोग होत नाही, जे की सहसा मुलं करतात. तर ते समजणं होतं. पुन्हा यश आता तुम्ही मग आता ऍग्रिकल्चर मग जनरल बँकिंग कडे कधी शिफ्ट झाले नेमकं? सर मी जेव्हा क्लास लावला, क्लासमध्ये मी जेव्हा सरला भेटलो आणि सरचं मला म्हणालं, धोले सरचं की बाबा AFO कर तू, पण जनरल बँकिंग पण कर सोबत. म्हणजे तुम्ही सोबत दोन्हीचा अभ्यास चालू ठेवला आणि तुम्हाला हे यश भेटलं. धोले सरचं म्हणजे धोले सर जे आहेत, धोले सर किंवा अमित सर पण, हे म्हणजे रोल मॉडेल माझ्यासाठी. अमित सर आणि डोले सर, कारण की डोले सरची AFO 2 वेळेस निघलेली आहे आणि अमित सर म्हणजे ऑल टाइम ग्रेट आहेत. अमित सर म्हणजे समोरच्या कम्फर्ट कसं करायचं, म्हणजे क्लासमध्ये आलेल्या नवीन मुलगाला, क्लासमध्ये ज्याला क्लासचं काहीच माहित नाही, मी लेट क्लास जॉईन केला 4-5 दिवस, मला क्लासमध्ये सुरू काय आहे काय नाही काहीच माहित नव्हतं. पण आल्याला पहिल्या दिवशी अमित सरने माझा इंट्रो घेतला, मला सगळं विचारलं कसं आहे काय कुठला आहे, आणि सगळं करून मला कम्फर्ट केलं क्लासमध्ये पहिले. आणि मग नंतर ते मला कंटिन्युअसली माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले की यश काही अडचण असली तर मला बोल, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला रात्री फोन कर, दिवसा फोन कर, कधी फोन कर, काही इश्यू नाही, मी तुला नेहमी सपोर्ट करा. आणि त्यांनी केला नेहमी सपोर्ट.
ओके. बरं, आता इनिशियल फेजला तुम्ही तयारी कशी केली? सर मी सर्वात पहिले मी जेव्हा डिग्री सुरू होती माझी हम्म. तेव्हाच मी बेसिक अभ्यास सुरू केला. हम्म. म्हणजे जसं आता इंग्लिशचं काय असेल रिडिंग वगैरे हम्म. किंवा काही रिझनिंगचा असेल की रिझनिंग विषय असा आहे की तो किती जर शिकवला तुम्हाला तरी तो तुम्हाला स्वतःच करणार. तो म्हणजे शिकवण्यावर काही हे नाही त्याचा, म्हणजे इम्पॉर्टंट नाही शिकवण्यावर इतकं, जेवढं तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करण्यावर आहे. तर रिझनिंगचा मी यूट्यूबवरून बघून लेक्चर केले असे कॉलेजवर असताना. हां, कॉलेजवर असताना. आणि माझं कॉन्ट खूप वीक होतं. कॉन्ट मी पण कॉन्टला हात लावलाच नाही. मी क्लासमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा कॉन्टचा अभ्यास केला. फक्त रिझनिंग इंग्लिशच्या भरोश्यावर मी IBPS क्लर्क प्री दिली होती. क्लासला यायच्या काहीतरी क्लास लावायच्या अगोदर 10 दिवसाच्या आसपास मागं पुढं. मग आता इथं क्लास लावल्यानंतर कशी तयारी चालू ठेवली तुम्ही पुढं? क्लास लावल्यानंतर मी कंटिन्युअसली जे सर लोक होते सगळे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो. अमोल सरनी सपोर्ट केला, अमित सरनी सपोर्ट केला. काही अडचण असली त्यांना विचारलं, काही अडचण नसली तरी जबरदस्ती त्यांना जाऊन सर मॉकमध्ये मला एवढे मार्क केले, काय करू? म्हणजे एक भूक होती की मला करण्याची जिद्द होती. एवढे मार्क नाही पाहिजे मला इव्हन माझ्या SBI प्रीचा रिझल्ट जेव्हा आला मला 70 मार्क आले फक्त. म्हणजे मला तेव्हा असं वाटतं की 70 फक्त, मॉकमध्ये आपण 90 पण चाललो होतो आणि फक्त 70 आले. म्हणजे निघल्या खुशी असतं. मला दुःखात होतं की मी 90 पण क्रॉस नाही केले. तर एक जिद्द होती मनात की बाबा मला टॉपवर जायचंय. आता मग खास करून तुम्ही आता मुलांना काय सांगताल की तुम्ही क्वांटची असेल, रिझनिंगची असेल, इंग्लिश किंवा GA ची तयारी कशी केली तुम्ही आता SBI साठी? बेसिकली कॉन्टसाठी तर माझं कॉन्ट सगळ्यात पहिले कॉन्ट सांगतो, कारण की माझं कॉन्ट खूप जास्त वीक होतं. तर मला कॉन्टचं सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज हे काहीच येत नव्हतं. म्हणजे सिम्पली करायला गेलो मी तर 20 मिनिटाची मॉक असायची आणि मी त्यातले 12 मिनिटं फक्त सिम्पलीवर घालायचो. आणि मग राहिलेले 5-6 मिनिटं नंबर सिरीज, एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिकमध्ये मला रूट पाडता येत नव्हते, रूट कसे पाडायचे इनिशियल स्टेजला. सगळ्यात पहिले बेसिक पासून तयारी केली. ऐका मुलांना नीट लक्ष देऊ ना. क्वांटचं मला काहीच येत नव्हतं. कारण जे मुलांना वाटतं की आपल्याला क्वांटचं काहीच येत नाही, मनात तुमच्या भीती असते, फोबिया असतो. यश म्हणतो की त्याला बेसिक गोष्टी येत नव्हत्या. गणित, बेरीज वजाबाकी इथून त्यानं सुरुवात केलेली आहे. आजही यश संपादन केलेलं आहे. मागं फोटो बघता तुम्ही, त्याचे मित्र असतील किंवा तो असेल, चेहऱ्यावर खुशी बघा त्याच्या. यश तुम्ही देखील संपादन करू शकता. नीट लक्ष देऊन ऐका त्यांनी कशी तयारी केली ते खास करून क्वांटची. तर मी सर्वात पहिला अमित सरला भेटलो. म्हणलं सर मला क्वांटचा फोबिया आहे, मला भीती वाटते, आता तुम्ही सांगा मला मी क्वांट करू का मला MBA ऑप्शन नको माझ्यासाठी, मी MBA करू? तर सर म्हणे नाही, MBA करायचंच नाही म्हणे, गव्हर्नमेंट जॉब तुला पाहिजे म्हणे, MBA गव्हर्नमेंट जॉब नाहीये म्हणे तुला. म्हणलं मग सर तुमच्या भरोश्यावर मी आता क्वांट सुरू करतो. म्हणलं आता जिम्मेदारी तुमची, म्हणलं जे होईल ती जिम्मेदारी तुमची म्हणलं आता. तर सर म्हणे डोळे बंद करून कर, मी करतो सगळं. तर सरनी मला सल्ला दिला की स्पीड मॅथ्सवर कमांड कर, म्हणजे सॉल्व्ह होतात ते, सॉल्व्ह सगळे करतात म्हणे. ते ज्याला 0 मार्क यायले तो पण सॉल्व्ह कराल, ज्याला चांगले यायले तो पण सॉल्व्ह कराल. पण प्रॉब्लेम येतो की टाइम आणि स्पीड मॅटर करतो थोडक्यात. तर टाइम किती लागतो तुला? तर ते म्हणले मला की बाबा प्रॅक्टिस करत राह, हार नको मानू, कंटिन्युअसली प्रॅक्टिस कर. मी सिम्पलीचे 100-200 PDF सॉल्व्ह केले, ॲप्रॉक्सचे 100-200 PDF सॉल्व्ह केले, क्वाड्रॅटिकचे 100-200 PDF सॉल्व्ह केले. म्हणजे मला झोपून रात्री झोपायला नाही, उठलं की त्याला सिम्पली करू. म्हणजे फोन आणि फक्त फोन आणि डोळे. मी एक टाइम असा आला की मी शेवटी फक्त तोंडी करायला सॉल्व्ह केलं. फक्त तेवढी प्रॅक्टिस झाली तुमची. तोंडी कसं सॉल्व्ह करता येईल मला, कारण की पेपरला तर प्रत्येक गोष्ट आपण सॉल्व्ह करू शकत नाही. बरोबर, टाइम तेवढा नसतो आणि प्रेशर असतं एक्झामचं. त्यामुळे तोंडी जेवढं करता येईल तेवढं मी सॉल्व्ह केलं. आणि नंबर सिरीज, अमित सरनी नंबर सिरीजची म्हणजे इतकी प्रॅक्टिस करून घेतली आमच्याकडून, इतकी प्रॅक्टिस करून घेतली की आता आम्हाला क्वेश्चन बघून लॉजिक कळतो की हा क्वेश्चन हा लॉजिक, संपला विषय. प्री असू द्या, मेन्स असू द्या. आणि तसं माझं कॉन्ट मग स्पीड मॅथ झालं, कव्हर झालं माझं. मग त्यांचं म्हणणं आलं की बाबा तुला स्पीड मॅथ येतं, तुला कॅल्क्युलेशन जमायला लागलं, मग DI काऊन नाही? DI मध्ये काय वेगळं? मग DI मध्ये टेबल असतो, त्याला तुला फक्त कॅल्क्युलेट करायची व्हॅल्यू, त्या पर्सेंटेज येतं तुला. म्हणलं हो येतं. म्हणे मग एक DI सॉल्व्ह करून पाहिलं, म्हणे काय असतं ते. म्हणलं करून पाहिला DI सॉल्व्ह झाला, लागले 8 मिनिटं. म्हणे अजून प्रॅक्टिस लागणार म्हणे. मग म्हणलं प्रॅक्टिस तर करणारच आहे म्हणलं सर. मग सरनी मला काही PDF दिले, सरकडून PDF घेतले, किंवा शरद सरला पण भेटलो मी त्यासाठी. सर DI ची PDF आणि पूर्ण संभाजीनगरला गोष्ट फेमस आहे की आकाश सर सगळं DI कोण शिकू शकत नाही. आकाश सर म्हणजे DI चे गुरु. ज्या माझ्या बहिणी होत्या त्या 2014-15 बॅचचे विद्यार्थी आपल्या क्लासच्या. तेव्हा आकाश सर नॉर्मल बॅच शिकवायचे. तेव्हा आकाश सरने त्यांना DI शिकवलं होतं. तर त्या मला म्हणल्या की तुला DI शिकायचं म्हणे, तर आकाश सरकडे शिकवलं. मग मी आलो, ढोले सरला भेटलो. म्हणलं सर मला ऑनलाईन ऍक्सेस पाहिजे म्हणलं मला DI साठी, आणि ऍग्री पण करायला म्हणलं तसा मी. मग त्यांनी मला ऑनलाईन ऍक्सेस दिले. त्यातून मग मी DI पण केलं आकाश सरचं. आकाश सरचं DI म्हणजे
एकदम असं गॉड लेवल, हम्म. म्हणजे एक पीक असतो ना जसं माउंट हा. एव्हरेस्ट म्हणतो आपण, हा. त्याच्यावर काहीच नाही, ते आकाश सर आहे. त्याच्यावर DI कोणी शिकू शकत नाही. चांगले. म्हणजे पोरांनो बघा, क्वांट वीक होतं, त्याने क्वांट वीक होतं म्हणून भिवून त्याच्यापासून लांब पडला नाही, त्याने त्याला जवळ केलं म्हणजे इन द सेन्स काय, बेसिक एकदम रूट पासून त्यानं सुरुवात केली. आधी बेसिक स्ट्रॉंग केलं, नंतर क्वांटमध्ये पुढे 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 जात राहिला आणि क्वांटवर कमांड मिळवली नंतर त्याने शेवटी. तर तुम्ही देखील आहे का, जर मान्य आहे क्वांटमधून तुम्हाला भीती वाटत असेल, नीट जमत नसेल, तर पहिल्यापासून तयारीला लागा, शून्यातून क्वांट करायला चालू करा, नक्कीच तुम्हाला क्वांट पुढे सोपं जाईल. नंतर आता SBI साठी बाकीचे विषय, जनरल अवेअरनेसची तयारी कशी केली जनरल असं अवेअरनेस बोलायला सर गेलं तर? म्हणजे कारण मुलांना म्हणलं की जी अवघड आलं तर त्यांना जमलं नाही, तुझी हो. काय सिच्युएशन होती, जी कशी तयारी केली सर ती? GA चा प्रॉब्लेम असा होता की हम्म. मी स्वतः अवेअर नव्हतो. हा. म्हणजे लिटरली मी SBI ची प्री यायच्या टायमापर्यंत मी GA काय होणार आहे, प्री निघली पाहिजे ना आपली पहिले, असं वाटत हा. होतं मला. तर प्री तर निघून बाकीच्या जाणार होती. मुलांसारखा माइंडसेट हा. ठेवला होता तुम्ही थोडक्यात. हा. तर एक टाइम मग असं कळालं की मॉक मध्ये कळायला लागलं की आता प्री तर निघू शकते आपली, हा. पण काय फायदा, मेन्स तर निघणार नाही आपली बिना GA ची. जे केलं नाही. मग मी तुम्हाला विचारलं की सर काय करू. तुम्ही मॅगझिन दिल्या, आपल्या टेस्ट सिरीज झाल्या, हो. आणि मी 8/24/7 चे डेली लेक्चर केले. हो. डेली लेक्चर करायचं, एक PDF सॉल्व्ह करायचं, त्याचं PDF बघायचं रोज, PDF वाचायचं, आणि जे वीकली PDF होतील समजा सोमवारपासून ते शनिवारपर्यंत, हम्म. तर पूर्ण वीक रविवारी रिवाइज करायचं. हम्म. तसं करत करत एका टाइम नंतर मला मजा यायला लागली. हळू नवीन नवीन गोष्टी हा. समजतात. GA म्हणजे असं वाटलं की किती भारी गोष्ट आहे ही. हम्म. म्हणजे मला हे सुद्धा माहित नव्हतं की 20 रुपयाच्या नोटच्या मागं आपल्याला राखायचं. म्हणजे अशा गोष्टी काय लागल्या इतकी मजा येते. इंटरेस्ट यायला हा. जातो. आणि रेपो रेट काय असतो, रिव्हर्स हा. रेपो रेट काय असतो, आपण जो बॅच मध्ये स्टॅटिकचा हा. पार्ट कव्हर कमी केला. कमी जास्त केलं काय होतं, त्याचे फायदे तोटे काय, म्हणजे या गोष्टी जसं कळतात तसं असं वाटतं की मी तर बँकेत लागलो. बँकेत ह्या गोष्टी माहित झाल्या मला. आता काय राहिलं? बरोबर. आता बँकेत क्लर्क म्हणून लागलं काय, RTGS NEFT करायचं, हम्म. हे सगळं आपण पहिले शिकलेलो आहे. हम्म. तर या गोष्टी म्हणजे GA आपल्याला बँकर बनवतं. हम्म. तुम्हाला बँकेत लागायसाठी 4 विषय लागतात, हम्म. पण तुम्हाला बँकेत काम करण्यासाठी GA पाहिजे. बरोबर आहे. पहा विद्यार्थ्यांनो, तुमचा गैरसमज असतो की यशने पण चूक तीच केली बाकीच्या मुलासारखी सुरुवातीला, की प्री निघत नाही आपण GA ची तयारी का करायची. पण तसं नाही, तुम्हाला जर पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला जनरल अवेअरनेस करावं म्हणजे करावंच लागेल, GA ची तयारीच करावी लागेल. ठीक आहे. आणि तयारी सोर्स एक असं नाही की मल्टिपल खूप सारे सोर्स ठेवायचे, 1 ते 2च सोर्स फॉलो करा, दुसऱ्या सोर्स फॉलो करायची गरज नाही. मला वाटतं यशनं आपली एक मॅगझिन जी शॉर्ट नोट्स ऑफ करंट अफेअर्स मॅगझिन येते, आपण जी SBI ला टेस्ट सिरीज काढलेली ती टेस्ट सिरीज, आणि अड्डाचे डेली करंट अफेअर्सचे लेक्चर्स, एवढ्या 2 सोर्सवर त्यांना चांगले मार्क आणलेले आहेत आणि आता पोस्ट काढलेली आहे. आता मला सांगा, प्रिपरेशनच्या काळात तुमच्याकडून काय चुका झाल्या असं का तुम्हाला वाटतं का? सगळ्यात पहिले GA. म्हणजे मी GA ला टोटली इग्नोर केलं. हा. म्हणजे GA काय काय होणार, फरक पडणार आहे. मी रिजनिंगचा म्हणजे प्रीचे पेपर देऊन मी स्वतःला रिजनिंगचा बादशाह समजायचो की पझल सेटिंग, अरे अरे ते तर मी असं सॉल्व्ह करतो, तोंडी तोंडी नुसते. तर जेव्हा मी मेन्सचे पेपर पाहिले तेव्हा काय आहे की रिजनिंग कॉन्ट हे ऐन टायमात धोका देतात मेन्समध्ये. ओके. साथ त्याच्यामुळे देणारा एकच आहे. साथ देणारा GA फक्त, की जो अवघड जर आला तर तो सोपा असतो बाकीच्यांपेक्षा. बरोबर आहे. ज्या वर्षी सगळे म्हणले GA अवघड आलं, GA अवघड नव्हतं. न्यूज थोड्या जुन्या आल्या. आमच्या बॅच शिफ्ट पहिली शिफ्टचं थोडं GA स्टॅटिक पार्ट जास्त आला आम्हाला. हो. आणि ज्या न्यूज होत्या त्या जनरली आपल्याला कसं असतात डिसेंबर पासून पुढे येतात समजा 6 महिने. तर आम्हाला नोव्हेंबरच्या पण आलत्या, काही ऑक्टोबरच्या पण आलत्या. तर पेपर अवघड नव्हता, आमचा अभ्यास कमी होता. तर ती एक चूक कोणी करू नका. सर्वांनी GA म्हणजे पहिल्या दिवसापासून GAचा अभ्यास सुरू करा. असं नाही की माझी प्री निघेल नंतर मी GA करल. GA ऐन टायमाला होत नसतं. मी पेपर जाण्याआधी फक्त 2 महिन्यात GA करून दिलो, आणि 2 महिन्यात GA वर मी 20 मार्क घेऊन आलो सर. 20 मार्क केलं ते परफेक्ट केलं. आणि जर तुम्ही ह्याचा अर्थ असं नाही बरं तुम्ही बी 2 महिने करावे, नशिबानं साथ दिली याची. स्टॅटिक बँकिंग ह्याचं चांगलं होतं याचं, म्हणून ह्याला मार्क आले, लक्षात ठेवा. तर सुरुवातीपासून तुम्हाला करणं जनरल अवेअरनेस. ठीक आहे. अजून काय सल्ला देसाल मुलांना, काय करावं त्यांनी, काय नाही करावं ह्या प्रवासात, किंवा ज्यांचा आता रिसेंटली रिझल्ट गेलेला आहे त्यांच्यासाठी काय सांगचाल? ज्यांचा रिझल्ट गेलेला आहे त्यांचा आता अभ्यास कमी नाहीये, दिवस खराब होता बऱ्याच जणांचा. कारण की बऱ्याच जणांचं असं झालं की मॉकला मार्क यायचे, सगळं नीट व्हायचं, पण रिझल्ट नाही आला, तर त्यांचा दिवस खराब होता. आता नेहमी दिवस खराब राहणार नाही आपला, एक दिवस तापला येईल. बरोबर. माझं स्वतः सांगतो, मी मागचे 6 पेपर जे होते, IBPS PO, IBPS क्लर्क, IBPS AFO, SBI PO, हे पेपर माझे लिटरली 4, 3, आणि AFO मेन्स माझी 0.25 मार्कांनी गेली. SBI PO प्री माझी 0.25 मार्कांनी गेली. म्हणजे मी अक्षरशः रडलो AFO गेल्यानंतर. म्हणलं आता काय करावं म्हणलं, कारण की AFO स्वप्न असतं सगळ्यांचं एक, आणि AFO तर गेली ती, पण म्हणलं SBI आहे आपल्या हातामध्ये, SBI करून घेऊ म्हणलं. तर हार म्हणून घेऊ नका, कंटिन्यू करत राहा, कितीने जाऊ द्या, 1 मार्काने, 2 मार्कांनी, 3 मार्कांनी,
जर तुमची जास्त मार्काने गेली, 10ने गेली, 20ने गेली, तर आपली कमी काय ते बघा, सरला भेटा, तुमच्या मित्रांना भेटा, काही इश्यू नाही आहे. ते सांगतील तुम्हाला की तुमचं काय हुकलं, काय चुकलं. सर लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा नेहमी. आणि फक्त हार मानू नका की बाबा आता माझी मेन्स निघली नाही, आता माझ्याकडून होणारच नाही. होत असतं, सगळ्यांकडून होत असतं. फक्त आपली डेडिकेशन किती आहे ते बघावं लागतं आपल्याला. बरं, काय वाटतं तुम्हाला आता? तुमच्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा? आई वडिलांनी काय रोल प्ले केला शेवटी जाता जाता? माझ्या आईवडिलांनी मला फ्री हँड दिला होता की तुला जे करायचं ते कर. त्यांचं म्हणणं होतं की तू MPSC कर, तू बँकिंग कर, तू अजून काय असलं गव्हर्नमेंटच्या तलाठी वगैरे भरती ज्या असतात त्या कर, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. तुझी क्लासची फीस जी असेल ते आम्ही भरू, सगळं आम्ही करू, ते मेहनत करणं तुझी जिम्मेदारी. तर घरच्यांनी फ्री हँड दिल्यानंतर मी विचार केला की आता MPSCचा आता रेग्युलरिटी नाही आहे, रेग्युलर एक्झाम नाही आहे. MPSCचा एक पेपर असता, माझे 7 पेपर झाले माझे. तर म्हणलं बँकिंगमध्ये कंटिन्युअस पेपर आहेत, वॅकन्सी चांगल्या आहेत आणि आपल्याकडं बॅकग्राऊंड आहे घरचं, म्हणजे सपोर्ट करायला घरचे आहेत बरेच आपले. बरोबर. तर मी एम ठेवलं की बाबा बँकिंग करायची मला आता. आणि घरच्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला, टाईमवर फीस दिली. त्यांची तर तयारी होती की तू इथं हॉस्टेलला राह, पण मी स्वतः म्हणलं की नाही, हॉस्टेलला राहू शकत नाही म्हणलं मी. मला माझ्या घरून जालन्यावरून अपडाऊन करायचं म्हणलं मला. हा, तुम्ही खरं मित्रांनो जालन्यावरून दररोज अपडाऊन करायच्या? जोक नाही. बॅच चालू होती यांची, सकाळी यायचे ट्रेननं, मला आठवतंय, ट्रेननं यायचे, बॅच करायचे, नंतर माघारी ट्रेननं जायचे पुन्हा. येऊन जाऊन रिझल्ट काढलेला आहे. तर म्हणजे एक गर्व वाटतो की आपल्या जवळचा विद्यार्थी असेल किंवा एक मेहनती विद्यार्थ्याचं, कारण हालाकीची परिस्थिती होती, घरची परिस्थिती अशी खूप काही चांगली नाही आणि जाणीव होती त्या मुलाला. त्याला माहित होतं की इथं राहिल्यानंतर आपला खर्च होईल, घरच्यांना पैशाचा प्रॉब्लेम येईल, म्हणून त्यानं काय केलं की येऊन जाऊन करत होता. स्वतःचे जे म्हणतो ना कम्फर्ट झोनमधून बाहेर निघाला. स्वतःच्या इच्छा आकांक्षा असतील त्यानं पोस्ट काढण्याच्या मोहापायी, मी मोहच म्हणेल, ठीक आहे, त्यानं त्या बाजूला ठेवल्या, मेहनत केली, स्वतःच्या जिद्दीच्या बळावर, चिकाटीच्या बळावर आई वडिलांचं आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. तुम्ही देखील स्वप्न पूर्ण करू शकता, तसं पोस्ट काढू शकता. फक्त तुम्हाला तुमच्या प्रायोरिटी सेट करायचंय आणि ध्येय समोर एक फिक्स ठेवायचंय आणि त्या परीने का वाटचाल करायची. चला तर मग यशचे पुन्हा एकदा खूप स्वागत माझ्याकडून व टीम संकल्प एज्युकेशन कडून. आपला हा शॉर्ट व्हिडिओ आपण इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.